आता आपण पाहूयात पेरणी सल्ला। खरीप हंगामात तूर आणि मुगानंतर प्रामुख्याने ज्या कडधान्य पिकाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे उडीद। उडीदाची मागणी शहरी तसंच ग्रामीण भागात देखील सारखीच आहे। या पिकासाठी जमिनीच्या निवडीपासून खतांच्या योग्य मात्रेपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे। त्यासाठी कृषी तज्ञांनी काही सल्ले दिलेले आहेत, पाहूयात त्या संबंधीचा हा वृत्तांत। उडीद हे पीक तूर आणि मुगानंतर महत्त्वाचं पीक मानलं जातं। या पिकाचं उत्पन्न कमीत कमी 70 ते 75 दिवसात घेता येतं। या कालावधीमुळे हे पीक थोड्या पावसातही घेता येऊ शकतं। उडदाची लागवड दुबार तसंच मिश्र पीक पद्धतीत घेतली जाते। उडदाच्या लागवडीसाठी जमीन कशा प्रकारची असावी ते पाहूयात। जमिनीची निवड करताना जमीन ही मध्यम ते भारी अशी निवडायला पाहिजे। त्यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा व्हायला पाहिजे। चिबड जमिनीची उडीद लागवडीसाठी निवड करू नये। जमीन तयार करताना एक नागराची पाळी आणि 2 वखराच्या पाळ्या उभ्या आडवी पाळी देऊन जमीन तयार करायला पाहिजे। उडीदाची पेरणी ही शक्यतो 30 जून पर्यंत आपल्याकडे पूर्ण व्हायला पाहिजे। जास्तीत जास्त 3 जुलैपर्यंत आपण या पिकाची लागवड करू शकतो। जेवढा वेळ लागवडीस उशीर होईल त्या प्रमाणात यामध्ये उत्पन्नामध्ये आपल्याला घट होईल। योग्य जमिनीच्या निवडीनंतर चांगल्या उत्पादनासाठी योग्य बियाण्यांची निवडही महत्त्वाची असते। उडीद पिकासाठी कृषी विद्यापीठानं काही बियाण्यांची शिफारस केली आहे। यात T9, TAU1, TAU2, TPU4, PKV उडीद 15, PKV ब्लॅक गोल्ड यांचा समावेश आहे। उडीद पिकासाठी हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणं पुरेसं आहे। या बियाण्यांना योग्य प्रमाणात रसायनांचा वापर करून बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। उडीद पिकामध्ये रायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा या जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाची आहे। त्यासाठी रायझोबियम 25 ग्राम प्रति किलो बियाण्यास तसेच पीएसबी सुद्धा 25 ग्राम प्रति किलो बियाण्यास ची शिफारस करण्यात येते। ट्रायकोडर्मा 4 ग्राम प्रति किलो बियाण्यास सोडून लागवडीपूर्वी पेरणी करायची। जमिनीची निवड, बियाण्यांची निवड आणि बीज प्रक्रिया यानंतर त्याच्या लागवड पद्धतीवर देखील लक्ष देणं गरजेचं आहे। उडीद पिकाची लागवड करताना त्याच्या पेरणीतील अंतर 45 बाय 10 सेंटीमीटर असं ठेवावं। आंतर मशागत करताना पेरणीच्या सुरुवातीच्या 1 महिन्यात 1 खुरपणी आणि 2 कुळवण्या कराव्या। पिकाच्या कालावधीमुळे उडीदाची लागवड ज्वारी, कापूस, तूर अशा पिकांमध्ये आंतरपीक म्हणूनही केली जाते। पिकाच्या चांगल्या वाढीसाठी खतांची योग्य मात्रा देणंही आवश्यक आहे। उडीद पिकासाठी कोणत्या खतांची निवड करावी ते जाणून घेऊ। उडीद या पिकासाठी खताचं व्यवस्थापन करताना याला शिफारशीत जी मात्रा आहे ती 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाशाची शिफारस करण्यात आलेली आहे। तर त्यामुळे या खताचे व्यवस्थापन व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांनी करावे। उडदावरील रोग आणि कीड नियंत्रणासाठी विशेष काळजी घ्यावी। कीटकनाशकांचा वापर योग्य प्रमाणात करावा। पिकाची काढणी पावसाचा अंदाज घेऊन करावी। उडदाच्या उत्पादनासाठी अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास उत्पन्नात वाढ होण्यास नक्कीच मदत मिळेल। उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, अकोला।